विरार पूर्वेतील चंदनसार परिसरातील एका आरएमसी प्लॅन्टजवळ असलेल्या विहिरीत पडून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली। घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस आणि फुलपाडा अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाची ओळख पुष्पेंद्र शौंधिया वय वर्ष 25 अशी असून तो मूळचा मध्य प्रदेश येथील रहिवासी होता। तो जवळील एका आरएमसी प्लॅन्टमध्ये काम करत होता। विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक LM तुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पेंद्र गेल्या 2 दिवसांपासून आजारी होता। सोमवारी रात्री उशिरा त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते। प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की मंगळवारी सकाळी त्याचा रक्तदाब अचानक कमी झाला होता, त्यामुळे त्याला तोल जाऊन जवळील विहिरीमध्ये पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले। अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढल्यानंतर करण्यात आलेल्या तपासात त्याच्या पाकिटातून आधार कार्ड मिळाले, त्यावरून त्याची ओळख पटवण्यात आली। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व बाबींचा विचार करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली।